नमस्कार, सुमन गोट फार्म. आज आपण आपल्या व्हिडिओमधून बघणार आहे की आपल्या फार्मवरील कोंबड्या आणि लहान करडं याविषयी थोडी माहिती देणार आहे. तर आपल्या बघा एक 20-25 कोंबड्या आहेत मित्रांनो आपल्या फार्मवरती, आणि त्यांच्यासाठी आपण हे खुरोड केलेलं आहे. आता लहान पिल्लं बघूया आपण आपल्या फार्मवरील. त्याची 10-15 लहान पिल्लं आहेत मित्रांनो. एक 15-20 दिवसाची पिल्लं झालेली होती. किती गुटगुटीत आहेत बघा. आणि कोंबड्यांना पाणी पिण्यासाठी आपण असा खड्डा करून सिमेंटचं कॉन्क्रीट केलेलं आहे. एक बादली बरेच दिवसा पाणी ओतून ठेवलं की दिवसभर पाणी पितात, त्यामुळं पाणी ओतायची त्यांना गरज नसते. सकाळी कोंबड्या सोडल्या की त्यांना बाजरी, गहू किंवा तांदूळ आणि असं पाणी ओतलं की दिवसभर ते चरतात, खातात, पाणी पितात. त्यामुळे पाणी वाटायचं आपल्याला टेन्शन नसतं. आणि सकाळचंच आपण एकदा फक्त त्यांना खाया टाकतो, बाजरी किंवा मका म्हणा, काय म्हणा. आणि दिवसभर करडांचं खाया पडलेलं ते खातातच. आणि बाजूला टाकी आपली, तिथं करडं सकाळची पाणी पितात. आणि हा आपला गोठा आहे बघा मित्रांनो. हे बघा 2 खुरोड आहेत. आणि करडं बघा मस्तपैकी उन्हाची सकाळी ऊन खातात, म्हणजे उन्हाला सोडलेले आहेत, फिरतात. ते सेपरेट शिर्डी बाहेर बांधलेले आहे, त्याला 2 करडं झालेत. कशी मस्त कोंबड्या आपल्या पटांगणात चरतात, पाणी पितात. एवढं असं सकाळी कोंबड्या सोडायच्या अगोदर आपण बाजरी टाकलेली आहे त्यांना, त्यामुळे तासभर अर्धा तास ते चरतात, आजूबाजूला बाजरी खातात. आता आपली करडं बघूया. आपली एक 16-17 करडं झालेले आहेत मित्रांनो. 6-7 शेळ्यांना 2-3 शेळ्यांनी एकच करडं दिले आहेत. बाकी एका शेळीने 3 दिलेले आहेत. 2-3 शेळ्यांना 2-2 दिलेले आहेत. असे गुटगुटीत करडे आहेत बघा. 10-15-20 दिवसाचे असे करडे आहेत आपल्याकडं. तेव्हा बिट्टलची पाट आहे, तिला 2 करडं झालेले आहेत. एक पाजन आहे, एक शिर्डी पाजत नाही. त्यामुळं बघा, नंतर आपण अशी शेरडं रानात चरायला गेले की करडाचा सेपरेट गोठा आहे, त्यामुळे त्यांना टाईमपास म्हणून आपण एक डाळा बांधलेला आहे शिवरीचा. हे दिवसभर त्याला खेळत बसतात, चघळत बसतात. एक 20-25 दिवसाची झाली की ते ऑटोमॅटिक मग चरायला लागतात. संध्याकाळची बाग करडं आपल्या शेळ्या आल्यानंतर आपण त्यांना प्यायला सोडलेलं आहे. अशी आपली करडं आहेत बघा मित्रांनो. सविस्तर व्हिडिओ आपण पाठवणारच आहे. व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद मित्रांनो.